जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. आपण या सकाळच्या समय जिवंत देवाला धन्यवाद देऊ, जिवंत देवाला गौरव देऊ. प्रियांनो, आजचा हा नवीन दिवस देवाने तुम्हाला आणि मला दाखवला, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊया. या सकाळच्या वेळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सकाळच्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देवबाप आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करो. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केला, शेअर केला, लाईक केला, त्या सर्वांना देवबाप आशीर्वादित करो. प्रियांनो, आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद ईश्वर देव बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. प्रभू, तुझ्या वचनातून बोलण्याची शक्ती, सामर्थ्य तू मला दे. तू माझ्या मुखाद्वारे तू बोल आणि प्रिय प्रभू येशू, तुझ्या प्रिय लोकांचा ताबा तू घे आणि प्रभू, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. आज या वचनाद्वारे अनेक लोकांचे जीवन तू बदलल्या जाऊ दे. प्रभू, आम्ही सकाळीच उठून तुझी प्रार्थना करावी, तुझं वचन वाचावं, यासाठी प्रभू तू आमच्या प्रत्येकाचा तू वापर तू करून घे. आमच्या जीवनामध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकलीस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. या भक्तीचा चालक, मालक, पुढारी तू. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. आपण गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आम्ही चाललो प्रकाशात, प्रकाशात, प्रकाशात. आम्ही चाललो प्रकाशात, त्याच्या प्रकाशात. सैतान काय करू शकेल? प्रकाशात, प्रकाशात. प्रत्येक वेळी जय मिळेल त्याच्या प्रकाशात. आम्ही चाललो प्रकाशात, प्रकाशात, प्रकाशात. आम्ही चाललो प्रकाशात, त्याच्या प्रकाशात. या गीताद्वारे देवबाप तुम्हाला मला आशीर्वादित करो. प्रियांनो, आजच्या मननासाठी आपण काढणार आहोत निर्गम याचा 11वा अध्याय. प्रियांनो, आपण काल पाहिलं की देवाने मिस्र देशावरती 9 पिढ्या त्या ठिकाणी पाठवल्या होत्या आणि मग नंतर 11व्या अध्यायामध्ये आम्ही येत असताना ह्या ठिकाणी आम्हाला परमेश्वराने प्रथम वर्षाच्या मृत्यूची पिढा येणार आहे अशी सूचना परमेश्वराने मोशेला केलेली आहे. आणि मग नंतर इथं वचन सांगते की नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, मी फारोवर व मिस्र देशावर आणखी एक पिढा आणीन, त्यानंतर तो तुम्हाला येथून जाऊ देईल आणि तो जाऊ देताना तुम्हाला कायमचे घालून देईल. लोकांना सांगून ठेव की प्रत्येक पुरुषाने आपल्या शेजाऱ्यापासून व प्रत्येक स्त्रीने आपल्या शेजारणीपासून सोन्या चांदीचे दागिने मागून घ्यावे. या तऱ्हेने मिस्री लोकांची इस्रायल लोकांवर कृपादृष्टी होईल असे परमेश्वराने केले. तशात मिस्र देशात फारोचे सेवक आणि सामान्य लोक यांच्या दृष्टीने मोशे हा पुरुष अति थोर होता. मग मोशे म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो की आज मध्यरात्रीच्या सुमारास मी मिस्र देशातून फिरेन, तेव्हा मिस्राच्या सिंहासनावर बसणाऱ्या फारोपासून तो जात्यावर बसणाऱ्या दासीपर्यंत सर्वांचे ज्येष्ठ पुत्र व गुरांचेही प्रथम वत्स मरतील. पूर्वी कधी झाला नव्हता आणि पुढे कधी व्हावयाचा नाही असा मोठा हाहाकार मिस्र देशभर उडेल. तथापि इस्रायल लोकांपैकी कोणावरही, फार तर काय त्यांच्या पशुवरही कुत्रा देखील भुकणार नाही. यावरून मी परमेश्वर मिस्री लोकात व इस्रायल लोकात कसा भेद ठेवितो हे तुम्हास कळेल. तेव्हा हे तुझे सर्व सेवक माझ्यापाशी येऊन पाया पडून म्हणतील की आपल्या परिवारासह आपण निघून जावे. त्यानंतर मी निघून जाईन. मग मोशे रागाने संतप्त होऊन फारोकडून निघून गेला. परमेश्वर मोशेला म्हणाला, मिस्र देशात माझी पुष्कळ अद्भुते घडावी म्हणून फारो तुमचे ऐकवायचा नाही. मोशे व आरोन यांनी फारो समोर ही सर्व अद्भुते केली.
तरी परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने इस्रायल लोकांना आपल्या देशातून जाऊ दिले नाही. मग 12व्या अध्यायामध्ये येत असताना वलांडण सणाची त्या ठिकाणी निर्मिती आम्हाला दिसत आहे. मग परमेश्वराने मिस्र देशात मोशे व आरोन यांना सांगितले की हा महिना तुम्हाला आरंभीचा महिना व्हावा, तुमच्या हा वर्षाचा पहिला महिना व्हावा. इस्रायलाच्या सर्व मंडळीला सांग की ह्या महिन्याच्या 10व्या दिवशी तुम्ही आपापल्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे एकेका घराण्यामागे एक कोकरू घ्यावे आणि एक कोकरू खपायचे नाही. इतकी थोडकी माणसे कोणाच्या घराण्यात असली तर त्याने त्याच्या घरच्या जवळच्या शेजाऱ्याने आपल्या घराण्यातील संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे. प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती माणसास पुरेल याचा हिशोब करावा. कोकरू घ्यावायचे ते निर्दोष असून 1 वर्षाचा नर असावा. हा नर मेंढरातला किंवा शेरडातला तुम्हाला वाटेल तो घ्यावा. ह्या महिन्याच्या 14व्या दिवसापर्यंत तो राखून ठेवावा आणि संध्याकाळी इस्रायल मंडळीच्या लोकांनी तो वधावा. आणि ज्या घरात त्याचे मांस खावायचे असेल त्या घरच्या दोन्ही दारबायांना व चौकटीच्या कपाळपट्टीला त्यांचे काही रक्त लावावे आणि त्यांनी त्याच रात्री त्याचे मांस विस्तावर भाजून बेखमीर भाकरी व कडू भाजी बरोबर खावे. मांस कच्चे खाऊ नये आणि पाण्यात शिजवून खाऊ नये, तर ते विस्तावर भाजून खावे. त्याची मुंडी, पाय व आतडी ही सुद्धा खावीत. त्यातले सकाळपर्यंत काही उरू देऊ नये आणि उरलेच तर ते आगीत टाकून जाळावे. ते तुम्ही ह्या रीतीने खावे. तुमच्या कमरा कसून, पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा परमेश्वराचा वलांडण सण होय. कारण ह्या रात्री मिस्र देशात फिरून त्यातील मनुष्य व पशु ह्या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन आणि मिस्र देशातील सर्व देवांचे शासन करीन. मी परमेश्वर आहे. आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरिता खून असे होईल. रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईन आणि मिस्र देशाच्या लोकांना मी मारील. तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश व्हावयाचा नाही. हा दिवस तुम्हाला स्मारका दाखल होईल. ह्या दिवशी तुम्ही परमेश्वरासाठी मेळा भरून सण पाळावा. पिढ्यानपिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा. 7 दिवस तुम्ही बेखमीर भाकरी खावी. पहिल्या दिवशी तुमच्या घरातील सर्व खमीर काढून टाकावे. पहिल्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत जो कोणी खमीराची भाकर खाईल त्याचा इस्रायलातून उच्छेद करावा. पहिल्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरावा, तशाच 7व्या दिवशीही पवित्र मेळा भरवावा. ह्या दोन्ही दिवशी काही काम करू नये, मात्र प्रत्येक व्यक्तीच्या खाण्यापिण्यासंबंधाने जे काही करावयाचे असेल ते करावे. या प्रकारे तुम्ही बेखमीर भाकरीचा सण पाळावा. कारण ह्याच दिवशी मी तुमच्या सेना मिस्र देशातून बाहेर आणल्या. याच तो हा दिवस पिढ्यानपिढ्या कायमचा विधी म्हणून पाळावा. पहिल्या महिन्याच्या 14व्या संध्याकाळपासून तो त्या महिन्याच्या 21व्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत तुम्ही बेखमीर भाकरी खाव्या. 7 दिवसापर्यंत तुमच्या घरात खमीर मुळीच नसावे. कारण जो कोणी एखादी खमीराची वस्तू खाईल तो परदेशी असो किंवा स्वदेशी असो, त्याचा इस्रायलाच्या मंडळीतून उच्छेद करावा. तुम्ही कसलाही खमीराचा पदार्थ खाऊ नये. तुमच्या सगळ्या घरात बेखमीर भाकरी खाव्या. मग मोशेने इस्रायलाच्या सर्व वडिलांना बोलून म्हटले, तुम्ही आपापल्या घराण्याप्रमाणे एक कोकरू निवडून घ्यावे आणि वलांडणाचा यज्ञ पशु वधावा. नंतर एजब झाडाची जुडी घेऊन ती पात्रातील रक्तात बुचळावी आणि तिने त्यातले रक्त दरवाजाच्या कपाळपट्टीला व दोन्ही बायांना लावावे आणि सकाळपर्यंत कुणीही घराच्या दाराबाहेर जाऊ नये. कारण परमेश्वर मिस्र्यांचा वध करण्यासाठी देशातून फिरणार आहे. ज्या ज्या घराच्या कपाळपट्टीवर व दोन्ही बायांवर रक्त लाविलेले परमेश्वर पाहिल
ते दार तो ओलांडून जाईल आणि वध करणाऱ्याला तुमचा वध करण्यासाठी तुमच्या घरात शिरू देणार नाही. हा विधी तुम्हाला व तुमच्या मुलांना निरंतराचा हुकूम आहे असे समजून तो पाळावा. जो वचन दत्त देश परमेश्वर तुम्हाला देईल त्यात तुम्ही जाल तेव्हा हा सेवेचा प्रकार तुम्ही पाळावा. तुमची मुले बाळे तुम्हाला विचारतील की ह्या सेवेचा अर्थ काय, तेव्हा तुम्ही सांगा की हा परमेश्वराच्या वलांडनाचा यज्ञ आहे. त्याने मिस्री लोकांना मारिले व आमच्या घरांचा बचाव केला. त्या समय तो मिस्रातील इस्रायलाची घरे ओलांडून गेला. हे ऐकून लोकांनी मस्तके लवून दंडवत घातले. इस्रायल लोकांनी जाऊन तसे केले. परमेश्वराने मोशे व आरोन यांना आज्ञा दिली त्याप्रमाणे त्यांनी केले. पहा, ह्या ठिकाणी परमेश्वराने मोशेला त्या ठिकाणी सूचना केलेल्या आम्हाला दिसत आहे. आणि मग या ठिकाणी वलांडण सणाची निर्मिती त्या ठिकाणी झाली आहे. वलांडण या शब्दाचा अर्थ ओलांडून जाणे. आणि मग पहा, परमेश्वर ह्या ठिकाणी प्रथम वर्षाच्या मृत्यूची पीडा आणणार होता. त्यासाठी परमेश्वराने इस्रायल लोकांना सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे त्यांना मोशेला त्या ठिकाणी परमेश्वराने सांगितले की तुझा लोकांस सांग की आपल्यासाठी एक निर्दोष आणि एक चांगला कोकरा किंवा शेरड्यातून काहीतरी एक आपल्या माणसांच्या संख्येप्रमाणे ते निवडून घ्यावे. जर आपल्या घरात तेवढी माणसे नसतील तर त्या दोन घरांनी ते एकमेकामध्ये सामावून घ्यायचं आहे, एकमेकाला वाटून खायचं आहे. आणि मग पहा, मग ते कोकरू कापल्यानंतर त्याचं रक्त पात्रामध्ये घ्यायचं आणि मग यजब झाडाच्या डहाळीने त्या झुडीने ते रक्त आपल्या दाराच्या कपाळ पट्टीला लावायचं आहे. आणि मग नंतर पहा, त्या ठिकाणी मग जेव्हा परमेश्वराचा दूत त्या ठिकाणी येईल तेव्हा ते रक्त पाहून ते घर ओलांडून जाईल. अशा रीतीने परमेश्वराने इस्रायल लोकांचा त्या ठिकाणी बचाव केलेला आहे. आणि मग नंतर त्या ठिकाणी तुम्ही 7 दिवस बेखमीर भाकरी खावी. पहिल्याच दिवशी तुमच्या घराण्यातील सर्व खमीर काढून टाकावे. प्रियांनो, आम्हाला ह्या ठिकाणी महत्वाची गोष्ट आम्हाला दिसत आहे. परमेश्वराने ह्या खमीराचा जो उल्लेख आहे तो सर्व वाईट गोष्टींचे आम्हाला त्या ठिकाणी दर्शवित आहे की आमच्या जीवनातील खमीराप्रमाणे ज्या वाईट गोष्टी आहेत त्या आम्ही सर्व त्या ठिकाणी काढून टाकल्या पाहिजे. प्रियांनो, आम्हाला आमच्या जीवनातील जे खमीराप्रमाणे आमचं जीवन जे काही वाईट आहे, पापामध्ये आहे, देवाच्या विरुद्ध वागणार आहे, ते सर्व जुनं खमीर आम्ही आमच्या जीवनातून काढून टाकलं पाहिजे. आणि ह्या ठिकाणी खमीर कसं फुगवतं पदार्थ, त्याप्रमाणे आमचं जीवन हे पापाने भरलेलं असतं. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला ह्या ठिकाणी खमीर हे वाईट गोष्टीचं दर्शक आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून या ठिकाणी वचन 15 मध्ये देवाचं वचन सांगते की 7 दिवस तुम्ही बेखमीर भाकरी खावी. पहिल्या दिवशी तुम्ही तुमच्या घरातील सर्व खमीर काढून टाकावे आणि पहिल्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत जो कोणी खमीराची भाकर खाईल त्याचा इस्रायलातून उच्छेद व्हावा. पहा, या ठिकाणी परमेश्वराने स्पष्ट सांगितले, जो कोणी खमीराची भाकर खाईल त्याचा इस्रायलामधून उच्छेद म्हणजे त्याचा नाशच करून टाकायला लावलेला आहे त्या ठिकाणी. आणि पहिल्या दिवशी तुमचा पवित्र मेळावा भरावा आणि तसाच 7व्या दिवशी पवित्र मेळावा भरावा. या दोन्ही दिवशी काही काम करू नये, मात्र प्रत्येक व्यक्तीच्या खाण्यापिण्या संबंधाने जे काही करायचे असेल ते करावे. म्हणजे फक्त जेवण बनवण्यासाठी या ठिकाणी सूट दिली होती. या ठिकाणी सर्व कामकाज त्या ठिकाणी बंद करायला लावलं होतं आणि त्या दिवशी फक्त आराधना आणि प्रार्थना करायला देवबापांनी लावलेला आहे. आणि मग नंतर देवबाप पुढे म्हणतो की या प्रकारे तुम्ही बेखमीर भाकरीचा सण पाळावा, कारण याच दिवशी मी तुमच्या सेना मिस्र देशातून बाहेर आणल्या. यास्तव हा दिवस पिढ्यानपिढ्या कायमचा विधी म्हणून पाळावा ही
आज्ञा परमेश्वराने इस्रायल लोकांना त्या ठिकाणी केलेली आम्हाला दिसत आहे. पहिल्या महिन्याच्या 14व्या संध्याकाळपासून तो त्या महिन्याच्या 21व्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत तुम्ही बेखमीर भाकरी खाव्या. 7 दिवस पर्यंत तुमच्या घरात खमीर मुळीच नसावे, कारण जो कोणी एखादी खमीराची वस्तू खाईल तो परदेशी असो किंवा स्वदेशी असो, त्याचा इस्रायलाच्या मंडळीतून उच्छेद करावा. पहा, या ठिकाणी कडक इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, सूचना दिलेली आहे. तुम्ही कसलाही खमीराचा पदार्थ खाऊ नये. तुमच्या सगळ्या घरात बेखमीर भाकरी खाव्यात. मग मोशेने इस्रायलाच्या सर्व वडिलांना बोलून म्हटले, तुम्ही आपापल्या घराण्याप्रमाणे एक एक कोकरू निवडून घ्यावे आणि वलांडणाचा यज्ञ पशु घ्यावा आणि मग त्याचं रक्त आपल्या दरवाजाच्या कपाळपट्टीला दोन्ही बाह्यांना लावावे आणि सकाळपर्यंत कोणीही घराच्या दाराबाहेर जाऊ नये, कारण परमेश्वर मिस्र्यांचा वध करण्यासाठी देशातून फिरणार आहे. आणि ज्या ज्या घराच्या कपाळपट्टीवर दोन्ही बायांवर रक्त लाविलेले परमेश्वर पाहिल, ते दार तो ओलांडून जाईल आणि वध करणाऱ्याला तुमचा वध करण्यासाठी तुमच्या घरात शिरू देणार नाही. प्रियानो, त्या काळी परमेश्वराने प्रथम वर्षाच्या पिढीपासून इस्रायली लोकांचं रक्षण अशा रीतीने केलेलं आहे. प्रियानो, आज आम्ही देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे आज आम्ही आमच्या पापाच्या बंधनातून सुटलेलो आहोत आणि सर्व सैतानी हल्ल्यापासून देवाने आमचं जीवन सोडवलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आज आमच्या कपाळपट्टीला लागलेलं आहे, आज आमच्या जीवनामध्ये लागलेलं आहे. आज आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने धुतले गेलेलो आहोत आणि म्हणून आमच्या आज पापांची क्षमा झालेली आहे. आम्हाला तारण मिळालेलं आहे, आम्हाला नवीन जीवन मिळालेलं आहे आणि यज्ञ पशु कोण झालेला आहे? आमचा प्रभू येशू ख्रिस्त झालेला आहे. तो आमच्यासाठी निर्दोष असा कोकरा होता. या ठिकाणी वलांडण सण हा आम्हाला आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं म्हणजे रक्ताचं संकेत देत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी वलांडणाचा कोकरू झालेला आहे आणि परमेश्वराने त्याचं रक्त पाहून आज आमचं घर, त्या ठिकाणी आमचा जीव, आम्हाला तारण, आम्हाला सार्वकालिक जीवन त्या ठिकाणी दिलेलं आहे, केवळ प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त पाहून. आणि मग प्रियांनो, त्या ठिकाणी इस्रायल लोकांचं परमेश्वराने अशा रीतीने संरक्षण केलेलं आहे. आणि मग नंतर आम्ही 29व्या वचनामध्ये येतो. या ठिकाणी शेवटली पिढा म्हणजे प्रथम वर्षाचा मृत्यू ह्या ठिकाणी आम्हाला दिसतो. मग मध्यरात्री असे झाले की मिस्र देशातील सिंहासनावर बसणाऱ्या फारोच्या ज्येष्ठ मुलापासून तर तुरुंगात पडलेल्या कैद्यांच्या ज्येष्ठ मुलापर्यंत सर्व आणि गुराढोरापैकी सर्व प्रथम वर्ष परमेश्वराने मारून टाकले. रात्रीच्या समय फारो, त्याचे सर्व सेवक आणि सगळे मिस्री लोक जागे झाले आणि मिस्र देशात मोठा हाहाकार उडाला, कारण ज्यात कुणी मेला नव्हता असे एकही घर राहिले नव्हते. तेव्हा फारोने रातोरात मोशे व आरोन यांना बोलून सांगितले, तुम्ही व सगळे इस्रायल लोक माझ्या लोकातून निघून जा. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जाऊन परमेश्वराची सेवा करा. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपली शेरडे मेंढरे व गुरे ढोरे घेऊन चालते व्हा आणि मलाही आशीर्वाद द्या. इस्रायल लोकांनी देशातून धांदलीने निघून जावे म्हणून मिस्री लोकांनी त्यांच्या मागे तगदा लावला. ते म्हणाले, आम्ही सगळे मेलोच आहोत. इस्रायल लोकांनी मळलेले कणिक भाक खमीर न घालता तशीच कातवटीसह कपड्यात बांधून खांद्यावर घेतली. मोशेच्या सांगण्याप्रमाणे इस्रायल लोकांनी केले आणि मिस्री लोकांपासून सोन्या चांदीचे दागिने व वस्त्रे प्रावरणे मागून घेतली. मिस्री लोकांची कृपादृष्टी इस्रायल लोकांवर होईल असे परमेश्वराने केले, म्हणून त्यांनी जे जे मागितले ते त्यांनी त्यांना दिले. अशा प्रकारे त्यांनी मिस्री लोकांना
लुटले. इस्रायल लोक मिसर देश सोडतात. पहा, ह्या ठिकाणी प्रथम वत्साचा मृत्यू आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. मिसर देशामध्ये त्या ठिकाणी हाहाकार उडालेला दिसत आहे. प्रथम जन्मलेलं म्हणजे थेट मनुष्याच्या फारोच्या पुत्रापासून तर थेट म्हणजे जी कालच्या लहान पदावरती असलेले सर्व मिस्री लोक, या सर्वांचा प्रथम वत्साच्या मृत्यू झालेला आम्हाला दिसत आहे. गुराढोरांचे देखील प्रथम वत्स जन्मलेले ते देखील मेलेले आहे. आणि एवढी मोठी परमेश्वराने त्या ठिकाणी पीडा पाठवलेली आहे. आणि रातोरात फारोने मोशेला आरोनाला बोलवलं आणि म्हणले, तुम्हाला जायचं तिकडे जा, तुम्ही आपले गुरेढोरे घेऊन जा, शेरडे मेंढरं घेऊन जा आणि तुम्ही माझ्यासाठी देवाजवळ प्रार्थना करा आणि मला देखील आशीर्वादित करा. आणि परमेश्वराने मिस्री लोकांच्या मनामध्ये इस्रायल लोकांच्या बद्दल प्रेम त्या ठिकाणी उत्पन्न केलेलं आहे. आणि मग त्या लोक कृपादृष्टी होईल असं केलेलं आहे. आणि त्या लोकांनी त्यांना सोने, चांदी, दागिने, वस्त्र या सर्व गोष्टी इस्रायल लोकांना त्या ठिकाणी दिलेल्या आम्हाला दिसत आहे. मग अशा रीतीने परमेश्वराने मिस्राला त्या ठिकाणी कंगाल केलेला आम्हाला दिसत आहे. आणि मग नंतर पुढे पहा, 37 ते 42 वचनामध्ये आम्हाला इस्रायल लोक मिसर देश सोडतात. आणि मग इस्रायल लोक रामसेस इथून कूच करून सुकोत येथे गेले. जे पुरुष पायी गेले ते मुले बाळे खिरी करून सुमारे 6 लाख होते. आणि त्यांच्याबरोबर एक मोठा मिश्र समुदाय पण गेला. तशी शेरडे, मेंढरे, गुरेढोरे वगैरे पुष्कळ जनावरे गेली. त्यांनी आपल्या बरोबर मिसर देशातून मळलेली कणिक आणली होती. तिच्या बेकमीर भाकरी भाजल्या, तिच्यात काही खमीर नव्हते. मिसर देशातून त्यांना जबरीने बाहेर काढले होते, म्हणून त्यांना थांबायला अवकाश मिळाला नाही. त्यास खाण्यासाठी काही तयार करून घेता आले नाही. इस्रायल लोकांना मिसर देशात राहून 430 वर्ष लोटली होती. सुमारे 430 वर्ष इस्रायल लोक मिसर देशाचा राजा फारो याच्या गुलामगिरीच्या खाली होते. अतिशय भयंकर त्रासामध्ये त्यांनी दिवस काढलेले होते. आणि परमेश्वराने त्यांची आठवण केलेली आहे. अब्राम, इसाक, याकोब यांच्याशी जो करार केला होता त्याचं स्मरण करून ह्या ठिकाणी परमेश्वराने इस्रायल लोकांची सुटका केलेली दिसत आहे. 430 वर्ष त्या ठिकाणी त्यांनी गुलामगिरीत काढलेले आम्हाला दिसत आहे. आणि 430 वर्षे संपली त्याच दिवशी परमेश्वराच्या सर्व सेना मिसर देशातून निघाल्या. परमेश्वराने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले. याकरिता परमेश्वरा प्रित्यर्थ ही जागरणाची रात्र आहे. इस्रायल लोकांसाठी पिढ्यानपिढ्या परमेश्वरा प्रित्यर्थ ही जागरणाची रात्र आहे, म्हणून अवश्य पाळावी. पहा, ह्या ठिकाणी आमचा देव परमेश्वर, जो इस्रायलाचा रक्षक, जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता देव यहोवा परमेश्वर, त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्यांनी या जगामध्ये पाठवला. त्या देवाने ह्या इस्रायल लोकांचं असं त्या ठिकाणी रक्षण केलेलं दिसत आहे. प्रथम वत्साचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. आणि फारोने त्या मिस्रातून इस्रायल लोकांना त्या ठिकाणी जावायसले. अशा रीतीने देवाने इस्रायलाची त्या मिसर देशातून गुलामगिरीतून इस्रायलाची मुक्तता केलेली दिसत आहे. प्रियांनो, आमच्या देखील जीवनामध्ये आम्ही पापाच्या गुलामगिरीमध्ये होतो, परंतु देवाने तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यासाठी दिला की आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवून चालावं, त्याच्या आज्ञा पाळावे, त्याचे विधी पाळावे. आणि देवाने आमच्या जीवनामध्ये सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी स्वर्गाचे दार उघडले आहे. देवाचे आणि आमचे संबंध आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे सुरळीत झालेला आहे. प्रियांनो,
आज आमच्या सर्व पापांची, अपराधांची आणि या गुलामगिरीचा जो पापाचा जो स्वभाव होता, देवाने त्या गुलामगिरीच्या दास्यातून, पापाच्या दास्यातून आम्हाला बाहेर काढलेलं आहे. प्रियांनो, या सकाळच्या समय आम्ही विचार करूया, अजूनही आम्ही पापाच्या गुलामगिरीमध्ये पडलेलो आहोत का? या ठिकाणी देवाने इस्रायल लोकांना त्या ठिकाणी गुलामगिरीतून सोडवलेला आम्हाला दिसत आहे. प्रियांनो, त्याचप्रमाणे आमच्या जीवनामध्ये आम्ही 1 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, आज आमचं वय आहे, तर आम्ही पापाच्या गुलामगिरीत किती दिवस बांधून राहणार आहोत प्रियांनो? आणि ह्या पापाच्या गुलामगिरीमध्ये राहण्याची जर आम्हाला सवय असेल तर प्रियांनो, त्या ठिकाणी आमचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही प्रियांनो. म्हणून या नाशापासून जर वाचायचं असेल तर प्रियांनो, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून आमच्या सर्व पापांच्या आम्ही क्षमा आमच्या देवाजवळ आम्ही मागितली पाहिजे. आमच्या पापाबद्दल पश्चाताप आम्ही केला पाहिजे. आमच्या पापाबद्दल आम्ही देवाजवळ आम्ही रडलं पाहिजे. आमच्या पापापासून आम्ही ते पाप आम्ही सोडून आम्ही त्या जिवंत देवाच्या माग लागलं पाहिजे प्रियांनो. आणि पहा, ह्या ठिकाणी देवाने जसं मिस्र देशातून इस्रायल लोकांचे गुलामगिरीतून सुटका केलेली आहे, त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आमची पापाच्या गुलामगिरीतून सुटका केलेली आहे प्रियांनो. प्रभू परमेश्वर देव यहोवा आणि प्रभू येशू ख्रिस्त आमच्यावरती खूप प्रेम करत आहे आणि म्हणून परमेश्वराने आमच्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र पाठवला. का? तर त्याचं प्रेम आमच्यावरती होतं, त्याचं प्रेम आमच्या घराण्यावरती होतं, त्याचं प्रेम तुमच्या लेकरा मुलाबाळावरती होतं, त्याचं प्रेम आमच्या देशावरती आहे आणि म्हणून आज आम्ही जिवंत आहोत. प्रियांनो, ही संधी आम्हाला वारंवार येणार नाही, तर चला आपण गुडघे टेकूया आणि त्या जिवंत देवाच्या पुढे आपण नम्र होऊया, लीन होऊया आणि त्या जिवंत देवाला हाक मारूया. आपण पश्चाताप करू आणि आमच्या पापांची क्षमा त्या जिवंत देवाकडे मागूया. कारण या जगामध्ये फक्त पाप क्षमा करण्याचा अधिकार केवळ आणि केवळ फक्त प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. जगामध्ये महापुरुष आले, सर्व काय आले, परंतु त्यांना पाप क्षमा करण्याचा अधिकार नव्हता. तो अधिकार केवळ आमचा देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त आहे यालाच आहे. आणि त्याच्या रक्तामुळेच, त्यांनी सांडलेल्या रक्तामुळेच आज आमच्या पापांची क्षमा झालेली आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं रक्त त्या वधस्तंभावरती सांडलं. तो पूर्णपणे मेला आणि पुन्हा 3ऱ्या दिवशी उठला, स्वर्गात गेला आणि तो तुम्हाला आणि मला आणि विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक मंडळीला तो आज घ्यावयास येणार आहे. तत्पूर्वी तो आमच्यासाठी पित्याजवळ आमच्यासाठी तो जागा तयार करत आहे. आणि त्या जागेसाठी प्रियांनो, आम्ही काबिल आहोत का? आम्ही पात्रतेत आहोत का? यासाठी प्रियांनो, आम्ही आमचं जीवन पूर्णपणे त्या जिवंत देवाला देऊया आणि परमेश्वराचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊ. या वचनाद्वारे देवबाप तुम्हाला मला आशीर्वादित करो. प्रियांनो, जसं परमेश्वराने इस्रायलला मिस्र देशाच्या गुलामगिरीतून काढले, 430 वर्ष त्या ठिकाणी ते गुलामगिरीत होते. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, तर कंप्लीट 430 वर्ष ते मिस्राच्या दास्यामध्ये होते. आणि देवबापाने मोशेद्वारे त्या ठिकाणी इस्रायलाची सुटका केलेली दिसत आहे. त्याचप्रमाणे प्रियांनो, आज परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी या जगामध्ये पाठवलेला आहे. का पाठवलेला आहे? तर तुमच्या आणि माझ्या अपराधांची क्षमा व्हावी, तुम्हाला आणि मला तारण मिळावं, तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन मिळावं, तुमच्या आणि माझ्या घरामध्ये शांती यावी, तुम्हाला आणि मला बंधमुक्त करावं, आजारातून मुक्त करावं, सर्व दुष्टाच्या बंधनातून मुक्त करावं, सर्व वाईट गोष्टीपासून मुक्त करावं. यासाठी प्रभू आमच्या परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं. तर चला आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू आणि प्रार्थना करू, पश्चाताप करू आणि त्याला आपलं जीवन समर्पित करू. आपण प्रार्थना करू.
हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणांजवळ येत आहोत की प्रिय प्रभू येशू, या वचनावरती तुझा आशीर्वाद पाठव आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू, सर्व समस्या, सर्व प्रॉब्लेम, सर्व अडचणी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आमचं जीवन पापाच्या गुलामगिरीतून तू सोडव आणि तुझ्या नावाचं गौरव दे. तुझ्या पवित्रतेत, तुझ्या सामर्थ्यामध्ये, तुझ्या ज्ञानामध्ये आणि तुझ्या सर्व पवित्र गोष्टींमध्ये तू आम्हाला वाढव. आजच्या दिवसभरातील सर्व कामकाज, आमचं येणं जाणं, आमचा प्रवास, आमच्या प्रत्येकात संगती तू आहेस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. आमचा सर्व प्रवास तू आशीर्वादित कर. आमचे रखडलेले कामं तू मोकळे कर. प्रभू, जे कर्जानी पिडलेले आहेत प्रभू, त्यांचे कर्ज मुक्त कर. जे आजारांनी पिडलेले आहेत त्यांना तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. निराशा आहे ती निराशा निघली जात आहे प्रभू. ज्यांचे लग्न जमत नाही त्यांना तू वधूवर तू दे. आणि प्रिया प्रभू, ज्यांना जॉब नाही त्यांना तू जॉब दे आणि तुझं गौरव दे. प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकलीस, आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलंस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देते. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन, आमेन. प्रियांनो, आपल्याला प्रार्थनेची गरज असेल तर 97 30 30 16 68 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप तुम्हाला व तुमच्या परिवाराला आशीर्वादित करो. आमेन, आमेन, आमेन.